संभाजीनगरमध्ये महंत रामगिरी महाराजांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय। वंदे मातरम हेच आपलं राष्ट्रगीत व्हावं असं विधान त्यांनी केलं होतं। एका चित्रपटाच्या टीझर लॉन्च कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। आपण चित्रपटाच्या आधी राष्ट्रगीतासाठी उभे राहतो, मात्र हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी 1911 मध्ये लिहिलेलं होतं असं ते म्हणाले। अशा गीताला आपले राष्ट्रगीत मानणं योग्य नाही, यात बदल व्हायला हवा असं ते म्हणाले। मात्र या वक्तव्यावर त्यांनी नंतर यू टर्न घेतलेला आहे। दरम्यान मी राष्ट्रगीताचा अपमान केला नाही असं रामगिरी महाराजांचं म्हणणं आहे। मी फक्त सत्य सांगितलं आणि सत्य सांगायला घाबरण्याची गरज नाही असं सांगत त्यांनी राष्ट्रगीताबाबत केलेल्या विधानाचं समर्थन केलं। हे गीत 1911 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायलं। 1911 मध्ये देश स्वतंत्र नव्हता। रवींद्रनाथ टागोरांनी कलकत्त्याला गायलं, कोणासमोर गायलंय? जॉर्ज पंचम समोर गायलं। हा जॉर्ज पंचम कोण होता? हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता, जो भारतावर अन्याय करीत होता, अत्याचार करीत होता। त्याच्या समोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे, राष्ट्राला संबोधून नाही। पुढे भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल, म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे। आहे मान अपमान विषय नाही, हे विश्लेषण आहे, अपमान करण्याचा विषय नाही। सत्य मांडणं याला जर तुम्ही अपमान म्हणत असाल तर मग ते दुर्दैव आहे। जे सत्य आहे ते मांडलेलं आहे। कदाचित हा इतिहास जो आहे तुम्ही शोधा, जे मी बोललेलो आहे ते असत्य तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्या विषयावर सांगू शकता किंवा बोलू शकता, विश्लेषण करू शकता। आम्ही विश्लेषण केलेलं, अपमान हा विषय नाही।